थायरॉईड म्हणजे गळ्यात असलेली थायरॉईड ग्रंथी योग्य प्रमाणात हार्मोन्स तयार न केल्यास शरीराच्या अनेक क्रियांवर परिणाम होतो. थायरॉईडचे दोन मुख्य प्रकार पडतात, जसं की थायरॉईड वाढणं आणि थायरॉईड जास्त होणं. थायरॉईड कमी झाल्यावर दिसणारी लक्षणे. हा प्रकार विशेषतः स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. मानसिक आणि भावनिक लक्षणांमध्ये बदल दिसतो. सतत थकवा, आळस, नैराश्य, उदासीनता, स्मरणशक्ती कमी होते, लक्ष केंद्रित होत नाही, वजन कमी जास्त होतं, चयापचयामध्ये प्रॉब्लेम्स येतात, आहार कमी असूनही वजन वाढतं, शरीरातील चयापचय मंद होतं, सतत थंडी वाजते, त्वचा, केस आणि नखे यांच्यावरतीही परिणाम होतात. त्वचा कोरडी पडते, निस्तेज होते, केस गळतात किंवा केस पातळ होतात, नखे ठिसूळ होतात. त्याचप्रमाणे चेहरा आणि डोळ्याभोवती सूज येते. हृदय आणि रक्ताभिसरण यामध्येही प्रॉब्लेम निर्माण होतात. हृदयाचे ठोके मंद होतात, कमी रक्तदाब होतो, हातपाय थंड पडतात, पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठताही जाणवते. भूक कमी लागते, पोट फुगल्यासारखं वाटतं. स्त्रियांमध्ये मात्र खास अशी विशेष लक्षणं दिसतात, जसं की मासिक पाळी अनियमित होते, जास्त रक्तस्राव होतो, वंध्यत्वाचा धोका निर्माण होतो आणि गर्भधारणेमध्ये अडचणीही निर्माण होतात. आणि थायरॉईड जर जास्त झालं तर मात्र अनेक वेगळी लक्षणं दिसू शकतात. आणि हा प्रकार सर्वांमध्येच कमी जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. जसं की मानसिक आणि भावनिक लक्षणं म्हणजे अतिशय चिडचिड होते, अस्वस्थता जाणवते, घाबरल्यासारखं वाटतं, झोप लागत नाही, बेचैनी, वजन वाढतं किंवा कमी होतं, उष्णता निर्माण होते, भरपूर खाऊनही वजन झपाट्यानं कमी होतं, खूप घाम येतो, उष्णता सहन होत नाही, हृदयाची लक्षणेही जाणवतात, हृदयाचे ठोके वेगाने वाढतात, धडधड वाढते, उच्च रक्तदाब वाढतो, त्वचा आणि केस यांच्यामध्येही फरक जाणवतो, त्वचा पातळ आणि ओलसर दिसते, केस गळतात, नखे लवकर तुटतात, डोळ्यांशी संबंधितही आजार निर्माण होतात, डोळे बाहेर आल्यासारखं वाटतं, डोळ्यात जळजळ जाणवते, सतत डोळे पाणावल्यासारखं वाटतात, पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही, वारंवार शौच होतं किंवा अतिसार होते, भूक जास्त लागते. स्त्रियांसाठी मासिक पाळी कमी वेळात येते किंवा थांबते, गर्भधारणेचेही धोके निर्माण होतात. थायरॉईड असल्यास सुरुवातीला जी काही लक्षणे दिसतात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जसं की कारण नसताना वजनात बदल, सतत थकवा जाणवणं, मासिक पाळीमधील बदल, मानेला सूज किंवा गाठ, हृदयाची अनियमित धडधड. यावेळेस तुम्ही नक्कीच तपासणी करून घेऊ शकता. 30 वर्षानंतर विशेषतः स्त्रियांनी तपासण्या करून घ्याव्यात. जर तुमच्या कुटुंबामध्ये थायरॉईडचा इतिहास असेल तर नक्कीच तुम्ही तपासणी करू शकता. जसं की वारंवार थकवा जाणवत असेल तर T4, T3 रक्त तपासणी करून थायरॉईड आहे का हे तुम्ही नक्कीच निश्चित करू शकता आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेऊन थायरॉईड तुम्ही बरा करू शकता. तेव्हा दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नक्कीच योग्य तो उपचार घ्या.